नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र भोसले यांच्या खोपट ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे कोंडी. पण कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात राजेंद्र भोसले लिखित कोंडी. आबा दररोज शेतातनं फेरफटका मारायचे. वय झालं तरी शेतात एखादी चक्कर मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नव्हती. शेतात लिंबाची आणि आंब्याची झाडं होती, त्यामुळे सावलीला कमतरता नव्हती. दुपारच्या वेळची आंब्याच्या झाडाखालची गडद सावली त्यांना नेहमी सुखवायची. दुपारचं जेवण उरकलं की ते हमखास आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोप काढायचे. थंडगार सावली आणि मोकळी हवा यामुळे दिवस मावळलेला सुद्धा त्यांच्या लक्षात येत नसे. आजही नेहमीप्रमाणे आबा झाडाखाली पहुडले होते. थंडगार हवा सुटली होती. पक्ष्यांचा किलबिलाटही चालू होता. मात्र आज त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. हाताची घडी करून ते पडले होते. त्यांची नजर झाडाच्या पानाफांद्यातनं आरपार आभाळापर्यंत जात होती. काही दिवसांनी या आंब्याच्या झाडाखाली झोपण्याचं भाग्य आपल्याला लाभणार नाही या कल्पनेनं ते व्याकुळ झालेले होते. दिवस कल्ला. ते नेहमीप्रमाणे घराकडे परतले. हातपाय धुतले, चूळ भरली. नेहमी राहीला चहा करायला सांगायचे, आज मात्र त्यांनी तिला चहा करायला सांगितला नाही. ओसरीत येरझाऱ्या घालायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा लपत नव्हती. राहीनं न राहून विचारलं, का व मगा धरणं बघती येरझाऱ्या का म्हणून घालतायसा? राहे, खरं सांगू का तुला? असं म्हणून त्यांनी ओठाशी आलेले शब्द दाबले आणि ते शांत राहिले. अहो सांगा की, असं का मनात ठेवतायस? बोलून दाखवा माणसानं, त्याशी बरं वाटत नसतं या. राहीनं आबाच्या मनाचा अंत घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या शब्दांनी आबाला थोडा धीर आला आणि ते म्हणाले, खरं सांगू का राहे, मला जमीन इकू वाटना बघ. हो पण आता सगळं ठरलंय की. पोरासनी भय म्हणला हो, आणि आता आवचित असं कसं? हां, असं कसं तुमच्या मनात आलं? अगं पोरं म्हणते ते बरोबरच आहे, पण आपल्या वाडवडिलापासनं कसत आणलेली जमीन इकायला माझं मन काय होत नाही बघ. अहो मग तवाच न ग म्हणायचं. तुम्ही भय म्हणला म्हणून तर पोरं पुढच्या कामाला लागली का नाही? मग आता त्यांना तोंडघशी पाडण्यात काय उपयोग आहे सांगा? अहो पोरं करते ते आपल्या भल्यासाठीच. आपण म्हाताऱ्या माणसाने कशा पायी खोडा घालायचा? जावं आपलं गुमान त्यांच्या मागं. आता आडवं जायला कुठं अवसान राहिले वय आपल्यात? अगं मला बी त्यांचं बोलणं पटलं होतं तवा, म्हणून वय म्हणलो मी. पण आता लय अवघड वाटायला लागलंय बघ. अहो असं काय करताय? जिमिनी तू गवतंय तरी काय? पोरासनी बक्कळ पगार आहे, आपल्याला काय बी कम पडू देणार नाहीत बघा. नाही तर काय आपलं झालंय वय? धडनीट चालणं होत नाही, तेव्हा शेती कराय बळ कुठून आणायचं हो? शेत ऐकलं तर पैशाचं याच तरी मिळेल, पोरं म्हणतात त्याप्रमाणे. अगं रोजानं कसा येईल? नाही तर बटाईनं देता येईल ना. अहो सगळं करून बघितलं की. रोजानं करावं म्हणलं तर सगळं आलेलं उत्पन्न रोजगारात जाते. बटाईनं करावं म्हणलं तर बटाईदार चांगलं मिळत नाहीत. बघितलं नाही वय? 4 बटाईदार बदललं, चौघांनी बी फसविलं. मेले मुडदे, त्यांचा सपूहुद्दी. निम्मा माल खायचा, निम्मा दाबायचा. एकाच जनावरं सोडायची, आवाच्या सव्वा पैसा मागायचं. आपल्या वाट्याला माथोर 4-5 पायल्या टाकवायच्या. कडब्याचा हिशेब नीट द्यायचा नाही. आपलं शेत असून आपलंच नुकसान. हां, अगं वय पर आहे, अख्खी हयात आपल्याला त्या शेतानं तारलं का नाही? लेकरं लहान असताना या शेतानं 4 घास दिला आपल्याला. त्यात आपली पोरं शिकली, तेही खाऊ कसं म्हणतो मी.
लहानपणी या शेताच्या बांधावरनी धावलोय, खेळलोय, जवानीत घाम बिघाळलाय. ती लिंबाची झाडं, ते गार आंब्याचं झाड डोळ्यामोरनं जात नाही बघ. अगं त्या हिरीत किती दपावलोय की. आता ती परक्याची झाल्यावर कसं बरं वाटेल. दिन आठवण येते बघ. लय वाईट वाटतंय, डोळ्याचा थेंब आलं ना. आबाला इतकं हळवं झालेलं राही पहिल्यांदा बघत होती. त्यांना 2 मुलं. आबांनी जिद्दीने त्यांना शिकवलं. दोन्ही मुलं चांगली शिकली. आपल्याला कष्टात हयात घालवावी लागली, मुलांच्यावर ती वेळ नको म्हणून उभयतांनी कष्ट उपसले. प्रसंगी स्वतःची शेती कसून दुसऱ्याकडे रोजंदारी सुद्धा केली. मुलांनीही शिक्षणात मजल मारली. प्रशासनात उच्च पदावर दोघेही काम करायला लागले. गलेलठ्ठ पगार आणि मिळणाऱ्या सुविधा, त्यामुळे त्यांना शेतीचं उत्पन्न तोकडं वाटायला लागलं. दोघेही शहरात सेवा करत असल्यामुळे गावाकडे येऊन शेतीकडे लक्ष देणं त्यांना शक्य नव्हतं. शिवाय दोघांची ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकत होती. आपापली घरं त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच बांधली होती. गावी आईबाबांना भेटण्यासाठी दोघंही आवर्जून येत असत. आबा आणि राहीला आपल्याकडे राहायला येण्याविषयी दोघांचाही आग्रह असायचा. काही काळ दोघांकडे राहून पाहिलं. शहरातली मुकी घरं, मुकी माणसं एकमेकात तुटकपणे वागत होती. कुणी कुणाशी मन मोकळेपणानं बोलताना दिसत नव्हतं. लेक सून दोघंही नोकरीला, मुलं शाळेत जायची. भल्या मोठ्या बंगल्यात दिवसभर बसून राहणं त्यांना शक्य नव्हतं. खायचं, TV बघायचं आणि झोपायचं, हा दिनक्रम त्यांना कंटाळवाणा वाटत होता. झालं का जेवण, तब्येत कशी आहे, असं विचारणारी जिव्हाळ्याची माणसं त्यांना अपेक्षित होती. आपल्या मनातली सुख दुःख एकमेकांना सांगणारी, ऐकणारी माणसं त्यांना हवी होती. दुर्दैवानं अशी माणसं शहरातल्या उच्चभ्रू बंगल्यांमध्ये मिळत नव्हती. त्यामुळे शहरात त्यांच्या मनाचा कोंडमारा व्हायचा. काहीतरी निमित्त काढून दोघेही गाव गाठायचे. ही गोष्ट मुलांच्या ध्यानात आली. आईबाबा ह्या वातावरणात राहणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी गावातल्या जुन्या घराची डागडुजी केली आणि मग आबा आणि राही तिथे राहायला लागले. वडिलोपार्जित 8-10 एकर जमीन होती. दोन्ही मुलांनी ती विकण्याचं ठरवलं. येणाऱ्या पैशाच्या व्याजातून पेन्शनप्रमाणे आईबाबांना पैसे होतील असा मुलांचा साधा आणि सोपा हिशोब होता. एक दिवशी आबा आणि राही पुढे विषय काढल्यानंतर दोघांनीही जमीन विकायला मान्यता दिली होती. शेजारचा शेती घ्यायला तयार झाला होता. आबाला मात्र वाटायचं, ही शेती परक्याची झाल्यावर गावाकडे कुठल्या आधारावर जगायचं. आपली हयात गेलेलं शेत परक्याचं झाल्यावर त्या शेतात फिरायची सुद्धा चोरी होणार. आबाच्या भावना त्या शेतात, बांधात आणि झाडात गुंतल्या होत्या, नाही मुरल्या होत्या अगदी. राहीनी मात्र मुलांचा निर्णय स्वीकारला होता. आपल्याला जीवापाड जपणाऱ्या पोरांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी तिची धारणा होती. आबा चिंतेतच एक एक दिवस ढकलत होते. पण नको असं मुलांपुढे बोलण्याचं धाडस मात्र त्यांना आता होत नव्हतं. एक दिवशी दोन्ही पोरं गावाकडे आली. 4 जाणकार माणसांची बैठक बसवली. जमिनीची योग्य आणि अचूक किंमत काढण्यात आली. बैठकीत आबा एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. आबा, सौदा कबूल आहे का तुम्हासनी? शेजाऱ्यानं विचारलं. अहो, आम्ही आधीच सगळं ठरवली की कबुलीचा प्रश्नच येत नाही. नाही तसं नव्हं, विचारलेलं बरं असतं. तुम्ही राहताय 100 कोसा हो शेर गावात, नाही का? इथं आबाची काय तक्रार असली हो पुनिंदा उगं वांद नक वाद नक काय आबा? वय बरोबर आहे बाबा तुझं. माझ्या पोरांच्या पाठीमागं मी आहे. आबा खाली मान घालून वरच्या मनानं म्हणाले. आपल्या हयातीत आपली धिंड काढली जातीये असं आबाला वाटत होतं.
खरेदीचा दिवस ठरवून पोरं निघाली. पोरं गाडीत बसली. गाडीतनं आईबाबांना टाटा केला. गाडीत बसल्यावर दोघा भावांच्या गप्पा सुरू झाल्या. थोरल्यानं विषय काढला. आबा थोडे नाराज दिसत होते रे जमीन विकायला. बहुतेक त्यांच्या मनात जमीन विकायची नाही बरं का. अरे पण ती जमीन ठेवून करायचं काय? 4 पायल्या ज्वारी तिथं मिळत नाही. निदान विकून व्याज तरी मिळेल. आपल्याला द्यावे लागणारे पैसे वाचतील. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे. आबा जुन्या बुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर पडणारच नाहीत. आणि म्हाताऱ्या माणसाचं काय ऐकायचं? ते आहेत अशिक्षित, त्यामुळे व्यवहाराचं गणित नाही त्यांना कळणार. आपण आपलं ठरल्याप्रमाणे करू, तू नको टेन्शन घेऊ, धाकटा म्हणाला. जमीन खरेदीचा दिवस उगवला. शेजारी आबाकडे आला. आबा आलं का नाही लेक? नाही येतील की, टाईम झाला की. आबा अजून बी सांग, तुझ्या मनात ऐकायचं हाय का नाही? उगा पुन्हा वांद नको, वाद नको. कसं आहे, आपल्याला रोज उठून एकमेकांची तोंड बघायची आहेत. आबा काही क्षण गप्प बसले. आबाची अवस्था बघून राही म्हणाली, आबा भाव आता ठरलंय ना, जमिनीचा सौदा झाला ना, पोरं राजा टाकून निघाल्यात, त्यांची धरसोड व्हायला लागली. तुम्ही का म्हणून खोदून 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 विचारताय? उगा त्यांच्या मनाची धरसोड व्हायला लागली त्यामुळं उगा गप बसा की आपलं गप. नाही तसं नाही अक्का. कसं आहे, जमीन आबाच्या नावावर आहे. ही काय बाजारातली वस्तू नाही हो, लाखो रुपयाचा व्यवहार आहे. जागा जमीन ऐकायची म्हणजे चांगला विचार झालेला बरा असतो. राजी खुशीनं खरेदी झाली ना म्हणजे आम्हाला बी बरं, तुम्हाला बी बरं. तेवढ्यात कार दारात येऊन धडकली. पोरं गाडीतनं उतरली. आबा चला लवकर, वेळ फार झालाय. थोरला पुढे आला. धाकटा गाडीत तसाच बसून राहिला. अरे बसा तरी, चहा तरी घ्या, लगेच काय घोड्या बसून आलाय? राही म्हणाली. नाही तसं नाही आई, कसं आहे, सगळी कामं वेळेत होणं गरजेचं आहे. साहेबांनी खरेदीची 12 पूर्वीची वेळ दिली आहे. आणखीन बॉन्ड खरेदी, लिहिणावळ ह्याच्यात बी वेळ जाणार ना. आत्ता निघालं तर बरोबर मेळ लागल, नाही तर काम लांबणीवर पाडायची शक्यता आहे. परत मग आम्हाला रजा पण नाही मिळत. चहा काय आम्ही आल्यावर घेतो की. अरे निदान पाणी तरी प्या उतरून. नाही नको, आता पाणी पण नको. काय आहे, आपल्याला लय काम आहेत. उगा टाईम वेस्ट करू नका आई. आबांना बाहेर काढ बरं आधी. धाकटा उत्तरला. अहो 8 पाव लवकर तयार राहा. तुम्ही निघा बरं, पोरं थांबले. राही आबाला उद्देशून म्हणाली. अगं माझं काय आहे, मी आता तयारच आहे. अंगी घातली का संपलं काम. असं म्हणून आबा उठले आणि 12 बंदी अंगावर चढवली. डोक्याला फेटा गुंडाळला. गाडीत बसले. गाडी वेगात निघाली. गाडी तहसीलच्या आवारात घुसली. वेग कमी करून सुरक्षित ठिकाणी लावण्यात आले. स्टॅम्प व्हेंडरकडनं मुलांनी आवश्यक तेवढे बॉन्ड पेपर खरेदी केले. आवश्यक तो मजकूर लिहिण्यात आला. 7-12 आणि 8अ उतारे जोडण्यात आले. सगळी कागदपत्र तयार करून कागदपत्रांची नस्ती कार्यालयाला दाखल करण्यात आली. साहेबांनी आत बोलावण्याची चौघही वाट बघायला लागले. काही वेळानं बेलीफनं हाक दिली. चौघेही अधिकारी कक्षात दाखल झाले. हे बघा, फक्त खरेदी करणारा आणि देणारा थांबा, इतरांनी बाहेर थांबा प्लीज, साहेबांनी सूचना केली. खरेदी देणार आणि घेणाऱ्याला आत थांबण्याची परवानगी देण्यात आल्यामुळे दोघेही बंधू बाहेर येऊन थांबले. काका, तुम्हाला जमीन खरंच विकायची आहे का मुलांच्या दबावामुळे तुम्ही हा निर्णय घेतलाय? साहेबांनी विचारलं. आबा शांत राहिले. साहेब पुन्हा म्हणाले, माफ करा, मी तुम्हाला खाजगी प्रश्न विचारतोय, पण झालेला व्यवहार राजी खुशीनं होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आबा मान खाली घालून तसेच उभे राहिले. काका, मी काय म्हणतोय ते ऐकू येतोय का? वय येतोय की, आबांनी दबक्या आवाजात उत्तर दिलं. मग तुम्हाला जमीन विकायची इच्छा आहे का? अहो साहेब, आम्ही सगळं ठरवून आलोय. बाहेर थांबलेली दोन्ही पोरं ह्यांचीच आहे, शेजारी म्हणाला. तुम्ही थांबा प्लीज. तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही उत्तर द्या.
असं म्हणून साहेब पुन्हा आबाकडे वळले आणि म्हणाले, काका, मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्हाला जमीन विकायची आहे का? आबाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना होय म्हणावं का नाही म्हणावं हेच सुचेना. होय म्हणावं तर काळजाच्या तुकड्यासाठी जमीन परकी होतीये, आणि नाही म्हणावं तर पोरं काय म्हणतील ही भीती. काही वेळ ते शांत राहिले आणि नंतर त्यांना राहीचे शब्द आठवले. पोरं करतात ते आपल्या भल्यासाठी, आपण म्हाताऱ्या माणसांनी का खोडा घालायचा? आबांनी डोळ्यात आलेले थेंब पुसले आणि कापऱ्या आवाजात आवंडा गिळत म्हणाले, वय वय साहेब, मला जमीन ऐकायची. राजी खुशीनं विकताय तुम्ही जमीन? वय साहेब, राजी खुशीनं ऐकतोय. आबा थोडा धीट पवित्रा घेत म्हणाले, हां मग ठीक आहे, पण पुन्हा तक्रार चालणार नाही. नाही नाही साहेब, मी म्हातारा माणूस, कशाला तक्रार करू बरं? मग ठीक आहे, इथे अंगठा करा. असं म्हणून साहेबांनी पॅड आबांच्या समोर धरलं. बेलिफानं आबाच्या डाव्या हाताचा अंगठा पॅडमध्ये बुडवला आणि बॉन्ड पेपरवर फुल्यांच्या ठिकाणी अंगठ्याचे ठसे उमटवले. सर्वांचे फोटो काढण्यात आले. त्यानंतर शेजाऱ्यानंही सह्या केल्या. सर्व सह्या झाल्याची खात्री झाल्यानंतर साहेबांनी सही केली. दोन्ही मुलांना आत बोलवलं. संमती म्हणून त्यांच्याही सह्या घेतल्या आणि तुम्ही आता जाऊ शकता असं सांगून त्यांनी सगळ्यांना जाण्याची अनुमती दिली. पोरांनी पैशाचा चेक ताब्यात घेतला. कुठल्या बँकेत पैसा ठेवायचा याची विस्तृत चर्चा केली. कुठल्या बँकेत व्याज जास्त आहे आणि सुरक्षितता जास्त आहे त्या बँकेची निवड निश्चित केली. सर्वजण गाडीत बसले. आबांनी गाडीची खिडकी उघडली. थंड वारा आत आला. आबांना थोडं बरं वाटलं. अंगावरचा घाम हळूहळू वाळायला लागला. त्यांच्या डोळ्यासमोरून मात्र शेतातलं डेरेदार आंब्याचं झाड जात नव्हतं. त्या झाडावर चाललेला पक्ष्यांचा कोलाहल कानात गुंजी घालत होता. शेतातली झाडं, विहीर आणि लहानपणी केलेला हुल्लडपणा, तसंच उमेदीच्या काळात काळ्या मातीवर पडलेला घाम त्यांना आठवत होता. आपल्या पोरांच्या शिक्षणाला साथ दिलेली जमीन विकल्यामुळे त्यांना कृतज्ञतेची भावना टोचत होती. अपराधाची भावना सलत होती. चुकल्यासारखं वाटत होतं. एकीकडे व्यवहार तर दुसरीकडे भावना. या कोंडीत आबांचा दम घोटत होता.